हॉटेल्सच्या मेन्यू कार्ड्समध्ये नॉर्मली तुम्हाला कोणते पदार्थ दिसतात? सर्वात पहिले पंजाबी, साऊथ इंडियन, चायनीज हा मेनू तर फिक्स असतो. हॉटेल जर थोडं म्हणजे 3 to 5 स्टार वाला असेल तर अगदी कॉन्टिनेंटल आणि थाय मेनू सुद्धा तुम्हाला इथे दिसतो. बरं, नॉर्मल रेस्टॉरंटच्या पलीकडे जाऊन बघितलं तर जी कोणती स्पेशल थाळी हॉटेल्स असतात तिथे गुजराती थाळी, राजस्थानी थाळी, पंजाबी थाळी अशा प्रकारच्या थाळ्या मिळतात. थोडक्यात एक 4-5 प्रकारच्या जेवणानेच हॉटेलचा मेनू भरलेला असतो. बरं, यातले जवळपास सगळेच पदार्थ आपल्याही आवडीचे असतातच, पण एका पॉइंट नंतर ना आपल्याला या त्याच पदार्थांचा अगदी वीट यायला लागतो. कधी कधी नाश्त्यामध्ये मंद इडलीपेक्षा खमंग असं थालीपीठ असावं असं वाटतं. गोड बटर चिकनने तोंडाची चव बिघडल्यानंतर वाटीभर असा झणझणीत रस्सा पिण्याची क्रेविंग होते. मात्र एवढी तलफ लागूनही नॉर्मल रेस्टॉरंट मध्ये काही आपल्याला हे असे अस्सल मराठमोळे पदार्थ उपलब्ध होतच नाहीत. इडली, डोसा ते आलू पराठा असे पदार्थ भारतात अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत उपलब्ध होतील, पण आपले अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ मात्र काही तुरळक अपवाद सोडले तर मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरात सुद्धा मिळत नाही. अगदी इच्छा असतानाही चुकून विचारलं तरी सर्व डिश हम नहीं बनाते असं बेचं उत्तर आपल्याला वेटर कडून मिळतं. बरं, यात एक वेगळी जमातही आहे बरं का. जे महाराष्ट्रीयन जेवणात तुमच्याकडे काय आहे असं विचारल्यावर व्हेज कोल्हापुरी, व्हेज मराठा, चिकन मालवणी अशा मराठी घरात कधीच म्हणजे अगदी प्राचीन काळात सुद्धा न बनलेल्या पदार्थांची नावं पुढे ठेवतात. त्यामुळे आता मेन्यू कार्ड्सवर महाराष्ट्रीयन पदार्थ का दिसत नाहीत हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलही सबस्क्राईब करूनच टाका. आपलं महाराष्ट्रीयन फूड म्हणजे नेमकं काय? तर जशी आपल्या देशाची कोणती अशी एक नॅशनल डिश नाहीये तशीच ती आपल्या राज्याचीही नाही. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा असे आपले प्रादेशिक विभाग आहेत. तसेच या विभागांचे पदार्थही आहेत. त्यामुळेच कोकणातल्या ओलं खोबरं, कोकम असे स्थानिक जिन्नस घालून केलेल्या आमट्या, ते खानदेशात नर्मदेच्या खोऱ्यात मिळणारं आणि वांग्यापासून केलं जाणारं भरीत, नागपूरचं सावजी अशा प्रत्येक भागाच्या आपल्या काही स्पेशल डिशेस आहेत. पण सध्या आपल्या रेफरन्ससाठी या डिशेसना आपण महाराष्ट्रीयन जेवणच म्हणू. म्हणजे जास्त लोड न घेता जे आपल्या घरात बनवले जातात त्यांना बनवण्याची आपल्या घरात जी एक विशिष्ट पद्धत असते, त्यामुळेच त्या पदार्थांना जी एक विशिष्ट चव येते आणि आपसुकच आपलेपणाची भावनाही येते. त्या पदार्थांना आपण आपले मराठमोळे पदार्थ समजू. आपले मराठमोळे पदार्थ म्हणजे कसे? तर इमॅजिन करा, तुम्ही एक महिनाभर साऊथला फिरायला गेलाय आणि तिथे तुम्हाला एक दिवस अचानक पिठलं भाकरी खायला मिळाली तर वो जो सुकून वाली फिलिंग आएगी ना, त्यातच आलं सगळं आपल्या जेवणाचं सार. पण मुद्दा असा आहे की परराज्यात काय तर आपल्या महाराष्ट्रातही आपल्या या पदार्थांना हॉटेलच्या मेन्यू कार्ड्सवर स्थानच नाही. अशा वेळी हे आपले अस्सल मराठी पदार्थ मागे का पडले याचं कारण शोधायचं झाल्यास पहिलं कारण लक्षात येतं ते म्हणजे मराठी पदार्थांच्या नावाखाली अमराठी पदार्थांनी मेन्यू कार्ड व्यापलेली स्पेस. मुळात महाराष्ट्रीयन जेवणात अनेक व्हरायटीज असतानाही फक्त तिखट म्हणजेच महाराष्ट्रीयन पदार्थ एवढंच काय ते हॉटेलवाल्यांनी उचललंय. थोडे जास्त स्पायसी डिशेसना सरसकट कोल्हापुरी पदार्थ असं म्हणायला सुरुवात झाली आहे. उदाहरणार्थ मिक्स व्हेज थोडी तिखट म्हणजे व्हेज कोल्हापुरी, एक तिखट पनीरची डिश म्हणजे पनीर कोल्हापुरी, तिखट चिकनची डिश म्हणजे चिकन कोल्हापुरी. कुठल्याही स्पायसी पदार्थाला ही अशी नावं देण्यात येऊ लागली आहेत. नंतर लोकांच्या ही नावं इतकी अंगवळणी पडली की या जेवणाला अमराठीच काय तर मराठी लोकांनीही महाराष्ट्रीयन जेवण म्हणून स्वीकारायला सुरुवात केली. गुगलवर नुसतं कोल्हापुरी व्हेज ओरिजिन एवढं जरी टाकलं ना तरी अ डिश ओरिजिनेटेड इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र अशी बिनदिक्कतपणे काहीही माहिती दिली जाते. पण आता ज्या लोकांनी कोल्हापुरी जेवण चाखलंय ते लोक हे सहज सांगू शकतात की या कोल्हापूरच्या नावाने विकल्या जाणाऱ्या पदार्थांचा आणि कोल्हापूरचा काहीच संबंध नाहीये. ज्या तिखटपणाच्या नावाखाली कोल्हापुरी म्हणून पदार्थ विकले जातात ते तिखटही वेगळंच आहे. कोल्हापुरी तिखट म्हणजे फक्त मिरचीची भुकटी नसते, त्यात अनेक मसाले, कांदे, शिवाय 2-3 प्रकारच्या मिरच्या तयार करून केलेली चटणी असते आणि त्याने कोल्हापुरी जेवणाला एक विशिष्ट चव येते. हे असंच मालवणी जेवणाच्या बाबतीतही घडलं. काही डिशमध्ये नारळाचा कीस टाकून त्यांना मालवणी घोषित करण्यात आलं. प्रॉन्स कोळीवाडासारख्या फॅन्सी डिशेस कोकणी फूड म्हणून विकल्या जाऊ लागल्या. मात्र हॉटेल इंडस्ट्रीच्या या चुकीच्या कारणांमुळे जे महाराष्ट्रातले ऑथेंटिक पदार्थ म्हणून ओळखले जातात ते मात्र मागे राहिले. महाराष्ट्रीयन फूड मेन्यू कार्डवर न दिसण्यामागचं अजून दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे पंजाबी आणि साऊथ इंडियन पदार्थांचा झालेला रॅपिड प्रसार. जेव्हा 20व्या शतकात अख्ख्या भारतात हॉटेल्स उघडत होती तशी ती महाराष्ट्रातही उघडत होती. त्याचबरोबर पंजाबी आणि साऊथ इंडियन पदार्थांच्या पुढे मराठी हॉटेल्स आणि तिथले खाद्यपदार्थ तग धरू शकले नाहीत हे तितकंच खरंय. उदाहरणार्थ सुरुवातीला पुणे आणि मुंबई भागातली बहुतांश हॉटेल्स ही मराठीच होती.
स्थानिक लोकांनी ही हॉटेल्स उघडली असल्याने आंबोळी, धिरडं आणि इतर सर्व महाराष्ट्रीयन मेनूज त्या हॉटेल्समध्ये मिळत होता. मुंबईमध्ये कामगारांसाठी ज्या खानावळी होत्या त्याही मराठी माणसांनीच उघडल्या होत्या. पारंपरिक मराठी घरातलं जेवण या खानावळींमध्ये दिलं जात होतं. मात्र या मराठी हॉटेल्सना लवकरच तगडी कॉम्पिटिशन तयार झाली आणि ती होती पंजाबी आणि उडपी हॉटेल्सची. पंजाबी फूड कल्चर पसरण्यास कारणीभूत एक मोठं कारण ठरलं ते म्हणजे पार्टिशनचं. 1947 नंतर पाकिस्तानातल्या पंजाब आणि सिंध प्रांतातून मोठ्या प्रमाणात पंजाबी निर्वासित भारतात येऊ लागले. या निर्वासितांनी जे व्यवसाय निवडले त्यामध्ये हॉटेल व्यवसायाचाही समावेश होता. या पंजाबी निर्वासितांनी जसं दिल्लीचं मुघल फूड कल्चर बदललं तसं संपूर्ण भारताच्या हॉटेल उद्योगातही आमूलाग्र बदल घडवण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ पेशावरून आलेल्या कुंदनलाल गुजराल यांनी आपण सध्या हॉटेलमध्ये खातो त्या बटर चिकनचा आविष्कार केला आणि आपल्याला हॉटेल इंडस्ट्रीतलं एक खणखणीत चालणारं प्रोडक्ट मिळालं असं सांगण्यात येऊ लागलं. या पंजाबी लोकांच्या खाण्यामुळे भारताची स्वतःची अशी एक स्पेसिफिक ग्रेव्ही नसतानाही टोमॅटो बटर आणि मलाई क्रीमचा बेस असलेली ग्रेव्ही संपूर्ण भारताचीच नॅशनल ग्रेव्ही असल्याच्या आविर्भावात सर होऊ लागली. अशीच गोष्ट तंदूरच्या बाबतीतही झाली. पंजाबी घरात दिसणारं तंदूर आता भारतीय हॉटेल इंडस्ट्रीचा एक प्रमुख हिस्सा झालाय. पुढे ट्रान्सपोर्ट आणि इतर व्यवसायांसाठी पंजाबी स्थलांतरित संपूर्ण भारतभर पसरले. यामुळे आधी फक्त मध्ययुगीन काळात पंजाबमधून जाणाऱ्या ग्रँड ट्रंक या मार्गाच्या भोवती जन्माला आलेले ढाबे संपूर्ण भारतभर पसरू लागले आणि ओघाने पंजाबी फूडही. पंजाबी लोक ज्या प्रकारे ठिकठिकाणी स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या मनमिळावू आणि जॉली नेचरमुळे तिथलेच होऊन जातात तसंच त्यांच्या खाद्य संस्कृतीच्याही बाबतीत झालं. मुंबईतलं हॉटेल प्रीतम आणि त्याचे ओनर म्हणजे कौल फॅमिली हे त्याचंच एक उदाहरण. कौल फॅमिलीने सद्यस्थितीत पाकिस्तानात असलेल्या पेशावर शहरातून दादरमध्ये येऊन त्यांचं एक हॉटेल सुरू केलं होतं. त्यानंतर जसं जसं हॉटेल वाढत गेलं तसं तसं ही कौल फॅमिली ही इथल्या समाजात तितकीच घट्टपणे मिसळून गेली. इतकी की कौल फॅमिलीचे एक अतिशय जवळचे मित्र असणारे गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या एका मुलीचं नाव हॉटेल प्रीतम वरून प्रीतम असं ठेवलं. अशीच गोष्ट थोड्याफार प्रमाणात साऊथ इंडियन फूडच्या बाबतीतही झाली. कर्नाटकच्या दक्षिण भागातला उडपी जिल्हा आणि तुलुनाडूच्या इतर भागात राहणाऱ्या बंट समाजाने व्यवसायाच्या संधीच्या शोधात स्थलांतर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मंदिरात प्रसाद बनवण्याचं काम या समाजाकडे होतं. त्यामुळेच उडपी हॉटेलच्या माध्यमातून या बंट समाजाने भारताच्या विविध भागात आपली खाद्य संस्कृती पसरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे साऊथचं इडली डोसा संपूर्ण भारत काय जगभरही मिळू लागलं. बंट समाजाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या समाजाने काळानुरूप बदल स्वीकारले. सुरुवातीला जाती व्यवस्थेमुळे उडपी हॉटेलच्या सेवा विशिष्ट समाजापुरत्याच मर्यादित होत्या. मात्र नंतर जेव्हा जातीय भेदभाव करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली तेव्हा बंट समाजानेही तो बदल स्वीकारला आणि त्यांची हॉटेल सर्वांसाठी खुली केली. आज उडपी हॉटेलच नाही तर मुंबई, पुणे भागातले अनेक बार आणि रेस्टॉरंट्सही बंट समाजातून येणाऱ्या शेट्टी लोकांचे आहेत. बंट समाजाची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या संपूर्ण हॉटेल व्यवसायावरच पुरेपूर पकड मिळवली आहे. इथे अजून एक उदाहरण बघायचं झाल्यास या आहार संघटनेच्या अध्यक्षांची यादी बघा. यातल्या संस्थापक अध्यक्षांचा एक अपवाद सोडला तर तुम्हाला सगळे शेट्टीच दिसतील. उडपी लोकांची हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हातपाय पसरवण्यामध्येही एक इंटरेस्टिंग सिस्टीम आहे बरं का. तुम्ही पुण्यात आल्यानंतर काही रेस्टॉरंट तुम्हाला रेकमेंड केली जातात. त्यात एक हॉटेल असतंच ते म्हणजे वैशाली. या हॉटेल वैशालीची सुरुवात केली होती जगन्नाथ शेट्टी यांनी. करकल्ला जवळच्या बल्लूर इथल्या ओनी माजली माने इथे जन्मलेले शेट्टी 13 वर्षांचे असताना त्यांच्या काकांसोबत कल्याणमध्ये कामाला आले. नंतर वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे 1949 मध्ये ते पुण्यात आले आणि त्यांनी स्वतःच्या मालकीचं हॉटेल सुरू केलं. आता बघा, अनेक उडपी हॉटेल मालकांची अशीच स्टोरी राहिली आहे ज्यामध्ये सुरुवातीला हॉटेलमध्ये वेटर आणि कुक म्हणून काम करणारे पुढे हॉटेल मालक झाले. या हॉटेल वेटर ते मालक या प्रवासात त्यांना त्यांच्या बंट समाजाच्या मालकांचीच साथ आणि आर्थिक मदत मिळते. त्यामुळे हे असंच करत करत बंट समाजाचं हॉटेल इंडस्ट्रीवर वर्चस्व निर्माण झालं आणि पर्यायाने त्यांच्या खाद्य संस्कृतीचंही. बरं, इतर क्षेत्रात यशस्वी झाले म्हणून बंट समाजाने या हॉटेल व्यवसायाकडे दुर्लक्ष केलंय असंही नाही. जसं बॉलिवूडमधले सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी हे व्यवसायाने यशस्वी हॉटेल उद्योजकही आहेत. हातात कॅपिटल आणि धंदा करण्याची तयारी असेल तर आपली खाद्य संस्कृती टिकवता आणि पसरवता येते. याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे गुजराती आणि राजस्थान्यांचंही घेता येईल. थाळी प्रकारच्या हॉटेल्समध्ये गुजराती राजस्थानी फूड मिळण्याच्या मागे याच लोकांचं धंद्याचं डोकं आहे हे वेगळं सांगायला नकोच. याच डोक्याच्या जीवावर आज अमेरिकेतही अर्धी हॉटेल्स गुजराती व्यापाऱ्यांची आहेत. पण मराठी डिशेसच्या बाबतीत मात्र हा ग्राफ असा चढता का राहिला नाही?
सुरुवातीच्या काळात पुढे असलेली मराठी हॉटेल्स एकतर बंद झाली किंवा मुंबई पुण्यात ती इतर उडपी किंवा पंजाबी लोकांनी चालवायला घेतली। मुंबईतल्या खानावळी सुद्धा अशाच बंद झाल्या। मुंबईतल्या बंद पडत जाणाऱ्या गिरण्या आणि एकूण लोकसंख्येतही घटत जाणाऱ्या मुंबईच्या मराठी माणसांची संख्या यामुळे मराठी खानावळी बंद झाल्या। तरीही काही भागात मराठी हॉटेल चालूच राहिली, जिथे कोथिंबीर वडी, थालीपीठ असे मराठी पदार्थ अजूनही मिळतात। पण या पंजाबी आणि साऊथ इंडियन पदार्थांच्या लाटेमुळे मराठी हॉटेल्सही आता इडली सांबार आणि पनीरच्या डिशेसना त्यांच्या मेन्यू कार्ड्सवर जास्त वेटेज देताना दिसतात। हॉटेल इंडस्ट्री आणि मराठी माणूस यावर आपण बोलतोच आहोत, तर अजून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मराठी माणसाचा एकूणच धंद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन। अजूनही एकतर मराठी माणूस धंद्याकडे वळत नाही किंवा वळलाच तर त्याचा अप्रोच अजूनही थोडा कन्झर्वेटिव्ह राहतो। महाराष्ट्रात आपण प्रत्येक भागातली अनेक फेमस हॉटेल्स पाहतो, सोबत अगदी अभिमानाने आमची कुठेही शाखा नाही असा बोर्डही या हॉटेलमध्ये लावलेला असतो। यामागचं एक महत्त्वाचं कारण सांगण्यात येतं, ते म्हणजे जर आपल्या हॉटेलच्या शाखा इतर लोकांना दिल्या तर आपली सिक्रेट रेसिपी सिक्रेट राहणार नाही। मुंबईत हायवे गोमंतक नावाचे खूप प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे। दीपिका पदुकोण आणि इतर अनेक सेलिब्रिटी या हॉटेल्सचे नेहमीचे ग्राहक आहेत। पण त्यांना जेव्हा तुमची इतर ठिकाणी शाखा का नाही असं विचारलं जातं, तेव्हा त्यांनी सुद्धा या सिक्रेट रेसिपीचाच हवाला दिला होता। आता मराठी माणूस म्हणून आपल्याला या हॉटेलचा अभिमानच आहे, पण इतर भागातही आपलं जेवण पोहोचावं इतकीच आपली यातून अपेक्षा आहे। महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एखाद्या भागातून येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या खूप साऱ्या शाखा उघडल्या जातात, तेव्हा मार्केटमध्ये आपोआपच त्याचा प्रसार होतो, त्याची चर्चा होते आणि परिणामी ग्राहकही त्या पदार्थांच्या चवीला यूज टू होतात, ओघाने त्या पदार्थांची मागणी करू लागतात। आता या बाबतीत महाराष्ट्रीयन पदार्थांचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास वडापाव आणि मिसळ पाव या दोन डिशेसचं घेता येईल। मार्केटमध्ये या दोन्ही डिशेस मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याने आज लोकांच्या जिभेवरही या पदार्थांची चव रुळली आहे आणि या दोन पदार्थांच्या अनेक शाखा होऊनही मागणी वाढतच आहे। पण या दोन पदार्थांच्या पलीकडे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती पसरवण्याचे तितकेसे प्रयत्न झालेले दिसत नाही। त्यामुळे जनतेला अस्सल महाराष्ट्राची चव आणि हॉटेल मालकांना अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाची किंमतच कळली नाही असं आपल्याला म्हणावं लागतं। आता सरते शेवटी येऊयात प्रकाश टाकण्यासारख्या सक्सेस स्टोरीजवर, कारण मराठी पदार्थांची परिस्थिती अगदीच बिकट आहे असंही नाही। काही मराठी उद्योजक आहेत जे यशस्वी ठरले। जयंती कठाळे आणि प्रणव कठाळे हे दोघं म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या महाराष्ट्रीयन हॉटेल चेनचे मालक। या दाम्पत्याने बँगलोर, पॅरिस, पुढे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मराठीच काय तर शाकाहारी जेवणच न मिळाल्याने सोसलेल्या यातना एका भन्नाट आयडियामध्ये बदलल्या। या दाम्पत्याने थेट संपूर्ण मराठी मेन्यू असलेली पूर्ण ब्रह्मा ही हॉटेल चेन काढली आणि आज जगभरात 14 देशात महाराष्ट्रीयन फूड नेण्याचं काम या दोघांनी केलंय। आता यांची 14 हॉटेल्स आहेत, तर मेन्यू खाल्ला जातो हे वेगळं सांगायला नकोच। बरं, असे आता अनेक नवीन उद्योजक येत आहेत जे मराठी जेवणाबाबतचा असलेला स्टिरिओटाइप ब्रेक करताना दिसतात। पुण्यात एक NIPR म्हणजेच न्यू इंटरनॅशनल परमिट रूम असा एक रेस्टॉरंट आणि बार आहे। आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण इथे सर्वात जास्त खपणारा लोकप्रिय पदार्थ आहे वरण भात आणि बटाट्याच्या काचऱ्या। रेस्टॉरंट आणि त्यातही बार म्हटल्यावर केवळ चायनीज नाही तर पंजाबी मेनू असं इक्वेशन डोक्यात ठेवणाऱ्यांना आपला हा मराठी मेनू तितकाच अमेझिंग आणि फॅसिनेटिंग वाटतो असं मालक सांगतात। आणि हो, या हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडला सुद्धा शुक्र तारा मंदवारा सारखी एव्हरग्रीन मराठी गाणीही वाजत असतात। त्यामुळे बदल घडत नाही असं नाही, पण हा बदल अधिक जास्त घडावा असं आतून नक्की वाटतं। आपले मराठमोळे अगदी सात्विक आणि एकदम झणझणीत असे अनेक प्रकारातले पदार्थ अनेक लोकांपर्यंत पोहोचावेत असं नेहमी वाटतं। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर आपले मराठमोळे पदार्थ मिस करता का? जिथे मिळतात तिथे आवर्जून घेता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।